Hello student, I am Dr. S. Kandare, HOD, Botany Department, KMC College Khopoli. The title of the presentation is Chromosomal Aberrations, Structural Aberrations. So in this presentation, we are going to learn chromosomal aberrations. मराठीमध्ये aberrations म्हणजे abnormalities. नॉर्मलपेक्षा वेगळं काहीतरी. गुणसूत्रांमध्ये काही वेळेस काही बदल होतात, काही चेंजेस होतात, काही स्ट्रक्चरल बदल घडून येतात. अँड दीज स्ट्रक्चरल चेंजेस or alterations is called aberrations. So this is the title, chromosomal aberration. So let us see what are the chromosomal aberrations. First of all, we shall see chromosome structure, then we shall see chromosomal aberrations, types of chromosomal aberrations, effects of chromosomal aberrations. So these are the points that we are going to consider. So here first of all, let us see the structure of the chromosome. Chromosome is like this. This is the chromosome. This chromosome consists of DNA and protein. So here is DNA. मध्ये जे लाल रंगाचं दिसतंय that is DNA आणि सोबत प्रोटीन आहे. आणि हे DNA आणि प्रोटीन यांचं मिळून हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतं. इट इज कॉल्ड क्रोमोसोम. सो क्रोमोसोम हॅज अ सेंट्रोमियर. हा इथे सेंट्रल सेंट्रोमियर आहे. इट हॅज आर्म्स. सो दीज आर द आर्म्स. दीज आर द आर्म्स अँड दीज आर्म्स आर कॉल्ड क्रोमॅटिड्स. त्याला क्रोमॅटिड्स असं म्हणतो आपण. तर साधारणपणे ही त्याची अरेंजमेंट आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. Here this chromosome consists of DNA. इथे मी सांगितलं तुम्हाला. त्याला इथे सेंट्रोमियर पण आहे की नाही, हे पण आपण बघितलं आहे. सो दिस इज द क्रोमोसोम. तर साधारण ह्याचं हे क्रोमोसोमचं हे स्ट्रक्चर आहे. नाउ डिफरंट टाईप्स ऑफ क्रोमोसोम. क्रोमोसोमचे वेगवेगळे आकार आहेत आणि हे कुठले कुठले आकार आहेत ते पण आपण जाणून घेऊया. सो there are different types of chromosomes depending upon the position of centromere and position of the arms. So here the centromere is in the center. Such chromosome is called metacentric. त्याला metacentric असं म्हणतात. Okay, this is called metacentric chromosome. Here you will see the submetacentric chromosome. ह्याला सबमेटासेंट्रिक म्हणतात कारण ह्याचे जे आर्म्स आहेत हे एका बाजूचे आर्म्स शॉर्ट आर्म्स आहेत आणि हे लॉंग आर्म्स आहेत. ऑन द कॉन्ट्ररी हियर यू विल सी centromere in the center and on both sides the arms are of equal length. Such type of chromosome is called metacentric chromosome. And this type of chromosome where asymmetric arrangement of the arms is there, this is called submetacentric chromosome. This is a acrocentric chromosome. या ठिकाणी हा जो सेंट्रोमियर आहे अतिशय एका बाजूला गेलेला आहे. एका बाजूचे आर्म्स जास्त लांब आहेत आणि दुसऱ्या बाजूचे अतिशय कमी आहेत. सो दिस टाइप ऑफ क्रोमोसोम इज कॉल्ड acrocentric and this is a telocentric chromosome. So in this chromosome you will find that this is the centromere and arms are on the one side only. इकडच्या बाजूला आर्म्सच नाही आहेत. तर अशा प्रकारचा हा जो क्रोमोसोम आहे
दिस इज कॉल्ड टिलोसेंट्रिक क्रोमोसोम. तर अशा पद्धतीने हे जे आहे हे क्रोमोसोमचे वेगवेगळे प्रकार आहेत डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर इन रिस्पेक्ट टू आर्म्स किंवा क्रोमॅटिड्स, हे की नाही, ह्याला क्रोमॅटिड्स म्हणतो आपण. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. सो दीज आर द क्रोमोसोम्स. या ठिकाणी एक वेगळी फिगर दाखवलेली आहे, एक सिंगल फिगर. सो हिअर इज क्रोमोसोम. दिस क्रोमोसोम हॅज सेंट्रोमियर. इथे मध्ये सेंट्रोमियर आहे आणि त्याच्या बाजूला हे आर्म्स आहेत. दीज आर द आर्म्स अँड दिस स्मॉल आर्म इज कॉल्ड पी आर्म. पी स्टँड्स फॉर पेटाइट. तर या ठिकाणी जे पी आर्म जे दाखवलेलं आहे, so this is the P arm. So it is called petite or short arm. So P म्हणजे petite म्हणजे short arm आणि हा long arm आहे त्याला म्हणतात Q arm. So this is long arm called Q arm. तर याला Q arm ह्यासाठी म्हटलेलं आहे की P नंतर Q हे लेटर येतं म्हणून त्याला Q arm असं नाम दिलेलं आहे. ओके. अँड दीज आर द क्रोमॅटिड्स. हे क्रोमॅटिड्स, आर्म्सला क्रोमॅटिड्स असा शब्द आहे. सो दीज आर सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे या ठिकाणी हा इकडचा हा आर्म आणि हा इकडचा आर्म ह्या दोन्हींना सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणतात. ठीक आहे. अँड दीज आर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे हे इकडचे जे आर्म्स आहेत, हे आर्म आणि हे आर्म आणि ह्या दोघांचं रिलेशन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असं आहे. ओके. सो these are the sister chromatids. So this is the arrangement of chromosome. Next, so this is a karyotype. हे तुम्ही बघितलं असेल, this is called karyotype. So this is normal karyotype of human being. So karyotype म्हणजे काय तर arrangement of chromosomes from a single cell from larger chromosome to smaller chromosome. इथे बघा हे सगळ्यात मोठे मोठे क्रोमोसोम आहेत. सो लार्जेस्ट क्रोमोसोम आणि हे स्मॉलेस्ट क्रोमोसोम इकडे 22 नंबरचं. and this XY chromosome, that is called sex chromosome, X and Y chromosome. So here you can see that the karyotype is nothing but the arrangement of chromosome from largest to smallest. या ठिकाणी क्रोमोसोमचे ग्रुप पाडलेले आहेत. सो एक ग्रुप क्रोमोसोम आहे हा दुसरा बी ग्रुप क्रोमोसोम आहे, हा सी ग्रुप क्रोमोसोम आहे, त्यानंतर इथे हा डी ग्रुप क्रोमोसोम आहे, हा ई ग्रुप क्रोमोसोम आहे, एफ आणि जी. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी यू विल फाइंड दॅट देर आर 7 ग्रुप्स ऑफ क्रोमोसोम्स. 7 ग्रुप्स पाडलेले आहेत क्रोमोसोमचे. सो दिस इज कॉल्ड नॉर्मल कॅरियोटाईप. म्हणजे कुठल्याही एखाद्या नॉर्मल ह्युमनच्या सेलमधले जे मेटाफेजच्या स्टेटमध्ये असलेले क्रोमोसोम्स आहेत ते जर काढून असे अरेंज केले तर ते असे दिसतात. सो दीज आर द 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम. ठीक आहे. म्हणजे इथं नंबरिंग पण केलेलं आहे. नंबर 1 आहे हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा असं. सो देर आर 23 पेअर्स. 23 पेअर्स आहेत. सो 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम. हे 22वी पेअर आहे. दिस इज 22nd पेअर अँड दिस इज द लास्ट पेअर दॅट इज सेक्स क्रोमोसोम एक्स अँड वाय. तर नॉर्मल ह्युमनमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला नॉर्मल कॅरियोटाईप पाहायला मिळतो. म्हणजे 23 जोड्या. 23 जोड्या म्हणजेच किती झालं? 46 क्रोमोसोम्स. ओके. सो देर आर 46 क्रोमोसोम्स. दॅट मीन्स 23 पेअर्स.
तर हे नॉर्मल ह्युमन कॅरियोटाईप ह्याला म्हणतो आपण. तर हे जे क्रोमोसोम हे असेच असले पाहिजे, ह्यांचा नंबरसुद्धा असाच असला पाहिजे. याच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल व्हायला नको. ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये जर काही बदल झाला तर दॅट इज कॉल्ड क्रोमोसोमल ॲबरेशन. ह्याच्या नंबरमध्ये जर काही बदल झाला, समजा आता इथे हे 3 नंबरची पेअर आहे आणि 3 नंबरच्या पेअरमध्ये आणखी एक एक्स्ट्रा क्रोमोसोम जर त्याला अटॅच झाला आहे की नाही, म्हणजे 1 2 3 म्हणजे जोडीमध्ये आणखी एक एक्स्ट्रा क्रोमोसोम झाला तर त्याचा नंबर वाढला, तर मग 46च्या ऐवजी हे क्रोमोसोम काय होतील, 47 होतील. असं होणं म्हणजे काय, त्याला म्हणायचं ॲबनॉर्मॅलिटी, क्रोमोसोमल ॲबरेशन. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे क्रोमोसोमचं जे काही स्ट्रक्चर आहे की नाही, तर या ठिकाणी ह्याचं इथे सेंट्रोमियर येईल आणि हे त्याचे आर्म्स, इथे पण तसंच आहे. ह्याचा हा सेंट्रोमियर इथे येईल सेंटरला आणि हे त्याचे आर्म्स. तर हे असं त्याचं स्ट्रक्चर आहे क्रोमोसोमचं. ह्या स्ट्रक्चरमध्ये कुठेही बदल व्हायला नको, कुठलाही भाग ॲडिशन किंवा डिलिशन व्हायला नको. तसं जर झालं तर त्याला आपण म्हणू क्रोमोसोमल ॲबरेशन. ओके. त्यानंतर त्याची जी डेफिनेशन आहे क्रोमोसोमल ॲबरेशनची, ती डेफिनेशन आपल्याला काय करता येईल, क्रोमोसोमल ॲबरेशन्स दॅट इज डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल. ॲबरेशनचा अर्थ ह्या ठिकाणी दिलेला आहे. ॲबरेशन मीन्स डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल. तर नॉर्मलपेक्षा वेगळं काहीतरी त्याला म्हणतात ॲबरेशन्स. क्रोमोसोमल ॲबरेशन can be defined as any abnormal alterations in normal structure and number of chromosome of an organism. मग ह्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कुठला आहे, महत्त्वाचा मुद्दा, तर ह्या ठिकाणी क्रोमोसोमल ॲबरेशन, त्याचा ॲबरेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगेल का. व्हॉट इज ॲबरेशन? ॲबरेशन इज एनिथिंग डिफरंट फ्रॉम नॉर्मल. एनिथिंग डिफरंट फ्रॉम नॉर्मल. नॉर्मलपेक्षा काहीतरी वेगळं, मग कमी असेल किंवा जास्त असेल, त्याला म्हणायचं क्रोमोसोमल ॲबरेशन. एनी ॲबनॉर्मल अल्टरेशन इन नॉर्मल स्ट्रक्चर अँड नंबर, आहे की नाही. स्ट्रक्चर अँड नंबरमध्ये क्रोमोसोमचा जर काही बदल झाला तर दॅट इज कॉल्ड क्रोमोसोमल ॲबरेशन. त्याला म्हणायचं क्रोमोसोमल ॲबरेशन. म्हणजे इथे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या ठिकाणी जे आपण कॅरियोटाईप दाखवलेला आहे, सो दॅट कॅरियोटाईप जे तुम्ही आत्ता बघितलं, त्या कॅरियोटाईपमध्ये आपल्याला लक्षात येतं की तिथे जे काही 23 जोड्या दाखवलेल्या आहेत आपण कॅरियोटाईपमध्ये, त्या 23 जोड्यापैकी कुठल्याही जोड्यामध्ये जर बदल झाला तर त्याला म्हणायचं क्रोमोसोमल ॲबरेशन. वाय डू क्रोमोसोमल ॲबरेशन ऑकर? तर या ठिकाणी क्रोमोसोमल ॲबरेशन कशामुळे घडून येतात, आहे की नाही. व्हॉट आर द कॉज ऑफ क्रोमोसोमल ॲबरेशन? क्रोमोसोमल ॲबरेशन ऑकर इन नेचर स्पॉन्टॅनियसली और आर्टिफिशियली. कुठल्या प्रकारे होऊ शकतो, म्हणजे निसर्गामध्ये क्रोमोसोमल ॲबरेशन हे स्पॉन्टॅनियसली होऊ शकतात, आपोआप घडू शकतात नॅचरली, किंवा आर्टिफिशियली ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज. मग आता ते काय आहेत ह्युमन ॲक्टिव्हिटी किंवा नॅचरल कॉजेस काय आहेत? नॅचरल अँड आर्टिफिशियल रेडिएशन्स लाईक कॉस्मिक रेडिएशन, अल्फा एक्स, अल्फा, बीटा, गॅमा रेज. कुठले रेज येतील ते ह्या ठिकाणी? एकतर एक्स रेज आहेत, त्यानंतर एक्स रेज आहेत, त्यानंतर अल्फा रेज आहेत, हे अल्फा रेज, त्यानंतर हे बीटा रेज आणि गॅमा रेज. तर ह्याच्यापैकी कुठलेही रेज, आहे की नाही, म्हणजे कॉस्मिक रेज आले, कॉस्मिक रेडिएशन ज्याला म्हटलेलं आहे, त्यानंतर एक्स रेज, अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज. ह्या कुठल्याही रेजमुळं त्याच्यामध्ये अल्टरेशन होऊ शकतो किंवा बदल होऊ शकतो. म्हणून एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की ह्या ठिकाणी
जे काही क्रोमोसोममध्ये ॲबरेशन्स येतात म्हणजे बदल येतात, त्यासाठी हे नॅचरल कॉजेस आपल्याला सांगता येतील. नॅचरल कॉजेस ज्याला आपण म्हणू. तर नॅचरल आणि आर्टिफिशियल दोन्ही पण आहेत. तर नॅचरलमध्ये हे आपण बघितले. त्यासोबत यू कॅन सी दॅट सम केमिकल्स ऑल्सो ब्रिंग चेंजेस इन क्रोमोसोम. सो केमिकल दॅन पोल्युटंट्स, केमिकल पोल्युटंट्स पण आहेत. देर आर some chemical pollutants such as fungicides are there, pesticides are there. The use of pesticide, fungicide etc. also leads to mutation in the chromosome. म्हणजे क्रोमोसोममध्ये कुठलेही रसायन म्हणजे आर्टिफिशियल असतील किंवा नॅचरल असतील. सो दीज आर्टिफिशियल और नॅचरल chemicals can bring about chromosomal aberrations. तर या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर नॅचरली एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोसोममध्ये बदल येऊ शकतात. सो व्हॉट आर द कॉजेस? ओल्ड एज ऑफ ऑर्गॅनिझमचं जी काही एज आहे ते एजसुद्धा महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी जर आपण बघितली ओल्ड एज of an organism, metabolic state of cell, then availability of oxygen in the cell, these things may cause chromosomal alteration leading to aberrations. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये जर तो ऑर्गॅनिझमचं जर वय झालं असेल आहे की नाही, त्याचं एज जर ओल्ड झालं असेल, सो ओल्ड एज इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट aspect for chromosomal aberration. Then metabolic state of the cell is also very important. Availability of oxygen is also another important factor that may affect adversely to the chromosome and may lead to chromosomal aberration. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की नॅचरली जे काही कॉस्मिक रेज आहेत ते रेडिएशन आहे, एक्स रेज आहेत, त्यानंतर अल्फा रेज आहेत, बीटा रेज आहेत, गॅमा रेज आहेत, हे रेज. त्यानंतर केमिकल्स आहेत, काही पोल्युटंट्स आहेत. आता आजकाल पोल्युशन खूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ एक्सेसिव्ह फंजिसाईड, पेस्टिसाईड एक्सेट्रा. सो दीज आर द इम्पॉर्टंट कॉजेस दॅट मे लीड टू क्रोमोसोमल ॲबरेशन्स. त्यानंतर आता बघूयात की टाईप्स ऑफ क्रोमोसोमल ॲबरेशन. सो व्हॉट आर द टाईप्स ऑफ क्रोमोसोमल ॲबरेशन? विविध प्रकारचे क्रोमोसोमल ॲबरेशनचे प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत टाईप्स? क्रोमोसोमल ॲबरेशन म्हणजे क्रोमोसोममध्ये विविध प्रकारे बदल होऊ शकतात. वी आर कन्सिडरिंग द स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशन. ओके, but these structural chromosomal aberrations are of different types. So what are these types? Structural chromosome जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि न्यूमरिकल हे दोन प्रकार आहेत. बेसिकली या ठिकाणी जर बघितलं आपण तर बेसिकली देर आर टू टाईप्स ऑफ chromosomal aberration. One is structural chromosomal aberration and another is numerical. म्हणजे एकतर क्रोमोसोमच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो किंवा क्रोमोसोमच्या नंबरमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे दोन्हीपैकी काही होऊ शकतं. परंतु ह्या ठिकाणी वी आर लर्निंग स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशन्स. ओके, तर ह्यामध्ये स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशनमध्ये विविध प्रकारच्या टाईप्स आहेत. तर व्हॉट आर द टाईप्स ऑफ स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशन्स? लेट अस सी. स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशन्स. So this is the structural chromosomal aberration. 4 प्रकारचे साधारण स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशन आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आहे डिलिशन. ओके, डिलिशन आहे. डिलिशनमध्ये एक प्रकार आहे टर्मिनल डिलिशन आणि दुसरा प्रकार आहे इंटरस्टिशियल डिलिशन. म्हणजे स्ट्रक्चरल क्रोमोसोमल ॲबरेशनमध्ये डिलिशन हा एक प्रकार आहे. त्यानंतर
त्याच्यामध्ये आहे टर्मिनल डिलिशन, दुसरं आहे इंटरस्टिशियल डिलिशन. पुढचा प्रकार आहे डुप्लिकेशन, म्हणजे क्रोमोसोममध्ये डुप्लिकेशन पण घडू शकते एखाद्या पार्टचं. त्याच्यामध्ये टँडेम डुप्लिकेशन, रिव्हर्स टँडेम डुप्लिकेशन, डिस्प्लेस्ड डुप्लिकेशन, ट्रान्सपोज्ड डुप्लिकेशन अँड एक्स्ट्रासेंट्रिक डुप्लिकेशन. म्हणजे डुप्लिकेशनचे एवढे प्रकार आहेत. सो दीज आर द टाईप्स ऑफ डुप्लिकेशन. त्यानंतर पुढच्या प्रकारचं क्रोमोसोमल ॲबरेशन काय? इन्व्हर्शन. सो इन्व्हर्शन इज ऑफ टू टाईप्स. वन इज पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन, another is paracentric inversion. And last aberration is translocation. Translocation is also of two types, reciprocal translocation and non-reciprocal translocation. So here you can see that chromosomal aberrations are of various types, that is deletion, duplication, inversion and translocation. So these are the four basic types of structural chromosomal aberration. So deletion is of two types, that is terminal deletion, interstitial deletion. Duplication is of different types, that is tandem duplication, reverse tandem duplication, displaced duplication, transposed duplication and extracentric duplication. Inversion is of two types, that is pericentric inversion and paracentric inversion. Translocation is of two types, reciprocal translocation and non-reciprocal translocation. So see here, you can see there are different types of chromosomal aberration. So these are the various types of chromosomal aberration. So we shall consider these chromosomal aberration one by one. So let us begin. Now first of all, deletion. So here is deletion. तर डिलिशनचा अर्थ थोडक्यात डिलीट होणे. ओके, डिलिशनचा अर्थ डिलीट होणे, तर काहीतरी निघून जाणे. सो यू कॅन सी हिअर. सो डिलिशनचा हा जो एक प्रकार आहे, वेन टर्मिनल एंड ऑफ क्रोमोसोम इज डिलीटेड इट इज कॉल्ड डिलिशन और डेफिशियन्सी. तर या ठिकाणी टर्मिनल एंड ऑफ द क्रोमोसोम इज डिलीटेड. तर जसं मी तुम्हाला म्हटलं मागच्या स्लाईडमध्ये दाखवलं की डिलिशनचे दोन प्रकार आहेत, आहे की नाही, टर्मिनल आणि इंटरस्टिशियल डिलिशन. तर त्याच्यामध्ये हे टर्मिनल डिलिशन आहे. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर इन टर्मिनल डिलिशन ते पण आपण बघूया. हा दुसरा प्रकार जो आहे, तर या ठिकाणी व्हेन मिडल पोर्शन ऑफ ए क्रोमोसोम इज डिलीटेड इट इज कॉल्ड इंटरस्टिशियल डिलिशन. म्हणजे क्रोमोसोमचा एंडचा भाग किंवा टोकाकडचा भाग जेव्हा डिलीट होतो, दॅट टाईप ऑफ डिलिशन इज कॉल्ड डिलिशन, सिंपल डिलिशन और डेफिशियन्सी. When the middle part of the chromosome is deleted it is called interstitial deletion. म्हणजे हे दोन प्रकारचे डिलिशन आपल्याला बघायला मिळतात. सो दिस इज द फिगर. सो इन दिस फिगर यू कॅन सी दॅट टर्मिनल एंड्स ऑफ द क्रोमोसोम्स आर बीइंग डिलीटेड हिअर. सो ह्या ठिकाणी जर बघितलं आपण की हा जो क्रोमोसोम आहे, सो दिस इज द नॉर्मल क्रोमोसोम and this terminal portion of the chromosome is being deleted. ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे टर्मिनल पोर्शन या ठिकाणी डिलीट झालेले दाखवलेले आहेत. सो यू कॅन सी हिअर डिलीटेड जेनेटिक मटेरियल, आहे की नाही, हे डिलीटेड जेनेटिक मटेरियल ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी ह्या क्रोमोसोममध्ये त्याच्या टोकाकडचे दोन्ही भाग डिलीट झालेले दाखवलेले आहेत. आणि मग हा असा जो क्रोमोसोम आहे इट बिकम स्टिकी. सो बोथ एंड्स दॅन स्टिक टुगेदर टू फॉर्म ए रिंग क्रोमोसोम. म्हणजे हे असं ॲबनॉर्मॅलिटीज तयार होते. सो दिस इज द ॲबनॉर्मॅलिटी इन द क्रोमोसोम ड्यू टू टर्मिनल डिलिशन.
तर हा एक प्रकार झाला टर्मिनल डिलिशनचा. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हटलेलं आहे इंटरस्टिशियल डिलिशन. सो नाउ यू कॅन सी दिस इज द क्रोमोसोम अँड दिस इज द मिडल पार्ट ऑफ द क्रोमोसोम इज बीइंग डिलीटेड हिअर. आहे की नाही, ह्या ठिकाणी दाखवलेला आहे हा डिलीटेड जेनेटिक मटेरियल. सो दिस रेडिश पार्ट इज बीइंग डिलीटेड हिअर आणि हा पार्ट डिलीट झाला आणि हा क्रोमोसोम असा झाला. म्हणजे हा जो ओरिजिनल क्रोमोसोम आहे हा असा, त्याच्यातला हा मधला भाग निघून गेला, डिलीट झाला and this chromosome became like this. So here you can see that there are two types of deletions, that is terminal deletion, टोकाकडचं डिलिशन आहे, ते इथं दोन्ही टोकाकडचं डिलिशन दाखवलेलं आहे आणि मधल्या भागाचं इथं डिलिशन दाखवलेलं आहे. सो दिस इज terminal deletion called as deficiency and this is interstitial deletion, मधला भाग निघून जाणे. तर हे डिलिशनचे दोन प्रकार. सो दिस इज अबाउट डिलिशन. त्यानंतर डुप्लिकेशन बघूया. त्याच्यामधला हा पहिला प्रकार आहे टँडेम डुप्लिकेशन. ओके, सो व्हॉट इज टँडेम डुप्लिकेशन? डुप्लिकेटेड सेगमेंट इज सिच्युएटेड ॲडजस्टंट टू द ओरिजिनल वन इज कॉल्ड टँडेम डुप्लिकेशन. तर ह्या डुप्लिकेशनमध्ये काय होतं की जो ओरिजिनल सेगमेंट आहे त्या सेगमेंटची कॉपी त्याच्या बाजूला लगेच ॲडजस्टंट म्हणजे चिटकून असणे. तर इथे बघा फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की दिस इज द नॉर्मल क्रोमोसोम, दिस इज नॉर्मल क्रोमोसोम. ओके, दिस इज सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोसोम. सो क्रोमोसोमवरती हे जीन्स आहेत ABCDEF G आणि H. आता इथे काय झालेलं आहे की duplication of B and C segment. Okay, so this B and C segment is being duplicated here. आता हा B आणि C इथे बघा ABC पुन्हा BC आला. Okay, you can see here this BC portion is duplicated here. So this is the BC portion duplicated here, but this duplicated portion lies adjacent to the original segment. म्हणजे हा जो ओरिजिनल भाग आहे BC त्याला लागूनच पुढे पुन्हा BC आलेला आहे. ओके, त्याला लागूनच पुढे इथे BC आलेला आहे. सो दिस टाईप ऑफ डुप्लिकेशन इज कॉल्ड टँडेम डुप्लिकेशन. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की टँडेम डुप्लिकेशन कशाला म्हणायचं की ज्या ठिकाणी जो क्रोमोसोम आहे त्याचा जो हा ओरिजिनल भाग आहे B आणि C, त्या B आणि Cला लागूनच त्याला चिटकूनच दुसरा B आणि C त्याचा डुप्लिकेट झालेला आहे. तर त्याला म्हणायचं टँडेम डुप्लिकेशन. ओके, सो दिस इज टँडेम डुप्लिकेशन. लेट अस सी अनदर टाईप ऑफ डुप्लिकेशन. इट इज रिव्हर्स टँडेम डुप्लिकेशन. ओके, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. डुप्लिकेटेड सेगमेंट इज सिच्युएटेड ॲडजस्टंट टू द ओरिजिनल वन but in reverse order is called reverse tandem duplication. ओके, तर ह्या ठिकाणी हे रिव्हर्स टँडेम डुप्लिकेशन आहे, हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये आहे. मग आता इथे फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की हा ओरिजिनल क्रोमोसोम आहे अँड दिस क्रोमोसोम इज डुप्लिकेटेड. ओके, या ठिकाणी ह्याचं डुप्लिकेशन झाले. पण त्याचं इथे जर आपण बघितलं तर काय झालेलं आहे, द सिक्वेन्स इज बिंग रिव्हर्स्ड हिअर. ओके, हा B आणि C सेगमेंट आहे. ठीक आहे, हा B आणि C सेगमेंट, मग ह्या ठिकाणी हा B आणि C सेगमेंट त्याचं डुप्लिकेशन झालं, परंतु ह्या ठिकाणी रिव्हर्स झालेलं आहे, C आणि B झालेलं आहे, उलटा झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारचं जे डुप्लिकेशन आहे दिस इज कॉल्ड रिव्हर्स टँडेम डुप्लिकेशन. ओके, सो दिस इज रिव्हर्स टँडेम डुप्लिकेशन. ठीक आहे, सो व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दिस B and C segment is duplicated but in reverse order which is adjacent to the original segment. So that is called reverse tandem duplication. Okay, reverse tandem duplication.
Now let us see another type of duplication, displaced duplication. So here is displaced duplication. So what is displaced duplication? Duplicated segment may relocate anywhere in the same chromosome but not near the original segment is called displaced duplication. Okay, what is the important thing? The chromosome segment is duplicated and the duplicated segment does not lie near the original segment. तर त्याचा महत्त्वाचा हा जो भाग आहे, रिलोकेट होतो परंतु ओरिजिनल सेगमेंटच्या जवळ तो रिलोकेट होत नाही किंवा डुप्लिकेट होत नाही, कुठेतरी इतरत्र तो डुप्लिकेट होतो, म्हणून इट इज कॉल्ड डिस्प्लेस्ड duplication. So here you can see this is the chromosome, original chromosome with genes A, B, C, D, E, F, G, H. So you can see here this is the normal original chromosome, and this normal original chromosome has the segment duplicated here. हा D, E, F segment duplicate झालेला आहे. So here you can see that D, E, F आणि हा G सोडून पुन्हा D, E, F आहे, म्हणजे सिक्वेन्समध्ये नाही आहे. ओके, मध्ये G आलेला आहे. टँडम डुप्लिकेशनमध्ये काय होतं की यू विल सी दॅट द ओरिजिनल सेगमेंट अँड डुप्लिकेटेड सेगमेंट्स आर ॲडजस्टंट टू इच अदर, त्याला एकमेकाला चिटकून असतात, परंतु ह्या ठिकाणी तसं नाही आहे. सो यू कॅन सी हिअर दिस DEF पोर्शन इज डुप्लिकेटेड हिअर on the same arm of the chromosome. So therefore it is called as homobrachial duplication. कारण हा DEF जो आहे हा G हा जीन सोडून त्याच्यानंतर DEF इथे डुप्लिकेट झालेला आहे, परंतु एकाच ह्याच्यावरती क्रोमोसोमवरती तो डुप्लिकेट झालेला आहे, त्याच्यामुळे दिस इज कॉल्ड होमोब्रॅकियल डुप्लिकेशन. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण की हा जो सेगमेंट आहे हा कुठला, हा DEF हा इथून इकडे डुप्लिकेट झालेला दिसतोय. ओके, DEF तर ओरिजिनली तो ह्या आर्मवरती होता, परंतु तो आता इथे इकडच्या आर्मवरती आला आहे. तर असं जे काही डुप्लिकेशन आहे दॅट इज हेटेरोब्रॅकियल डुप्लिकेशन, त्याला हेटेरोब्रॅकियल डुप्लिकेशन असं म्हणायचं. म्हणजे डिस्प्लेस्ड डुप्लिकेशनचे दोन प्रकार आहेत, एक आहे होमोब्रॅकियल डुप्लिकेशन आणि दुसरं आहे हेटेरोब्रॅकियल डुप्लिकेशन. तर होमोब्रॅकियल म्हणजे द सेगमेंट ऑफ द chromosome is duplicated and displaced and relocated on the same arm. So therefore it is called homobrachial. But when this segment is duplicated and located on the different arm, it is called heterobrachial duplication. तर अशा पद्धतीने हे दोन प्रकार आहेत displaced duplication चे. Okay, now let's see another kind of duplication, transposed duplication. So this is another type of duplication, transposed duplication. Duplicated segment translocated onto non-homologous chromosome. So here something different is happening. Duplicated segment is being translocated on non-homologous chromosome. पहिल्या ह्याच्यामध्ये ते होमोलॉगस क्रोमोसोममध्ये तिथे हे होताना दिसतं आपल्याला, डुप्लिकेट होताना, परंतु इथे नॉन होमोलॉगस क्रोमोसोममध्ये ते डुप्लिकेट होतात. तर इथे दिस इज द वन क्रोमोसोम विथ जीन्स A, B, C, D, E, F. Okay, so this is one chromosome and this is another non-homologous chromosome with genes L, M, N, O, P. Okay, so these are the two non-homologous chromosomes, that is a non-homologous pair of chromosome.
So what is happening here? The segment DE is being duplicated and it is being translocated or transposed on this chromosome, okay, here. So LM, you can see here LM, N, and this is the duplicated part DE in between N and OP. So here this segment of one chromosome is being transposed to another non-homologous chromosome. So therefore this type of duplication is called displaced or translocated portion of the chromosome, okay. So here you can see this segment D being duplicated on the non-homologous chromosome, and therefore it is called transposed duplication. Now let us see another type of duplication, that is extracentric duplication. This is another type of duplication called extracentric duplication. A segment of chromosome is duplicated along with centromere. This centromeric duplicated segment function as microchromosome. So what is happening here? A segment of chromosome is duplicated along with centromere. So या ठिकाणी centromere सहित क्रोमोसोमचा भाग डुप्लिकेट होता आहे आणि हा सेंट्रोमियर सहित डुप्लिकेट झालेला जो भाग आहे that small chromosome acts as microchromosome. छोटा क्रोमोसोम म्हणून तो कार्य करू शकतो, म्हणून it is called microchromosome. And this type of duplication is called extracentric duplication. So here is the illustration. You can see this is the chromosome, normal original chromosome. So what is happening here? There are genes A, B, C, D, E, F, G and H. So this segment CDEF, this segment is being duplicated, okay. So here that segment is duplicated, okay, and this is the normal chromosome. So here you can see this is the normal chromosome and this is a duplicated part of the chromosome but with the centromere. So here you can see centromere is here. हे महत्त्वाचं आहे ह्या ठिकाणी, म्हणजे हा जो क्रोमोसोम आहे डुप्लिकेट झालेला आहे त्याचा CDEF भाग आणि हा CDEF जो भाग आहे this part is with centromere. So such a chromosome is called microchromosome. So this is called microchromosome. So this is microchromosome with or called centric fragment. This is also called centric fragment, okay. So this is extracentric duplication. तर अशा पद्धतीने हे डुप्लिकेशन झालं मित्र. नाउ सी इन्व्हर्शन. सो इन्व्हर्शन इज ऑल्सो अनदर टाइप ऑफ क्रोमोसोमल अबरेशन. त्याच्यामधला पहिला प्रकार बघूया आपण, पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन. सो व्हॉट इज पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन? A segment of chromosome is inverted in 180 degrees. Pericentric inversion involves centromere of the chromosome. त्या ठिकाणी महत्त्वाचा काय भाग आहे? पेरिसेंट्रिक इन्व्हर्शनमध्ये काय होतं? सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोसोम इज इन्व्हॉल्व्ड इन द inversion. So you can see the figure of pericentric inversion. So this is the chromosome. ब्रेक इन क्रोमोसोम. ते ह्या क्रोमोसोममध्ये हे दोन ब्रेक होतात. सेंटरला लाल रंगाचा सेंट्रोमियर दाखवलेला आहे. सो सेंट्रोमियर इज देअर अँड these two cuts cause breakage of this segment along with centromere, and this segment
इज इन्व्हर्टेड इन 180 डिग्रीज, 180 डिग्रीजमध्ये त्याचं इन्व्हर्शन होतं. सो यू कॅन सी द ॲरो, इन्व्हर्टेड पोर्शन, इन्व्हर्ट झालं ते. अँड नाव दिस क्रोमोसोम बिकम लाईक दिस, रिइन्सर्टेड पीस ऑफ DNA विथ सेंट्रोमियर. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, हा जो सेगमेंट आहे, दिस सेगमेंट इज टोटली इन्व्हर्टेड, त्याला उलटा झाला आहे तो इन्व्हर्शन, तो 180 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे. सो दिस इज द इन्व्हर्शन. तर अशा पद्धतीनं सेंट्रोमियर सहित इन्व्हर्शन जे होतं, तर दॅट इज कॉल्ड पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन. ओके, so you can see it properly. Once again you can look at this figure. So breaks are in the chromosome, there are 2 breaks, 2 या ठिकाणी कट झालेले आहेत. हा लाल रंगाचा सेंट्रोमियर आहे आणि ह्या सेंट्रोमियर सहित हा हिरवा पोर्शन जो वर होता, तो हिरवा पोर्शन असा फिरून खाली आलेला आहे. सो यू कॅन सी द पोझिशन. ओके, so it is indicated with color. This green part is now at the bottom and red part is on the upper side. म्हणजे हे अशा पद्धतीने ते इन्व्हर्शन झालेलं आहे. सो यू कॅन सी दिस फिगर. तर ह्याला म्हणायचं पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन. ओके, द इन्व्हर्शन इन्व्हॉल्विंग सेंट्रोमियर. सो अनदर टाइप ऑफ इन्व्हर्शन इज paracentric inversion. So this is another type of inversion. A segment of chromosome without centromere is involved in 180 degree rotation or inversion. तर या ठिकाणी काय होतं की हा जो क्रोमोसोम आहे त्याच्यामधला जो भाग आहे क्रोमोसोमचा, तो ब्रेक होऊन 180 डिग्रीनी तो उलटा होतो आणि पुन्हा त्या ठिकाणी रिइन्सर्ट होतो. सो हिअर is the figure of paracentric inversion. So here this is chromosome, this is the red colored centromere, breaks in the chromosome. chromosome मध्ये 2 कट झालेले आहेत, परंतु what is the important thing, these cuts are out of the centromere. It is not involving the centromere, the centromere सहभागी होत नाही आहे. So here the cuts, 2 cuts are occurring and this portion or segment is inverted through 180 degrees, and after inversion it is reinserted or refixed here. Okay, so here you can see that. इथं तुम्हाला बघता येईल थोडं झूम करून की या ठिकाणी हे लाल रंगाचा हा भाग दाखवला आहे, हा हिरवा रंगाचा भाग दाखवला आहे आणि हा एवढा तुकडा तुटतो आहे. हा तुटलेला तुकडा 180 डिग्रीमध्ये असा फिरतो आहे, उलटा होतो आहे आणि पुन्हा फिक्स होतो आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हा लाल भाग इथे खाली गेलेला आहे, इथे वर आहे, इथे खाली गेलेला आहे, आणि हा हिरवा भाग इथे खाली आहे, इथे वर आला आहे. तर असा इन्व्हर्शन झालेला आहे. परंतु इथे काय महत्त्वाचं आहे की सेंट्रोमियर इज नॉट इन्व्हॉल्वड. ओके, सेंट्रोमियर इज नॉट इन्व्हॉल्वड, विदाउट सेंट्रोमियर हे होत आहे. अँड दिस टाईप ऑफ इन्व्हर्शन इज कॉल्ड पॅरासेंट्रिक इन्व्हर्शन. ओके, सो दिस इज द inversion. Now translocation. So first is reciprocal translocation. Translocation involves shifting of a segment to homologous or non-homologous chromosome. Both chromosome exchange their segment. तर या ठिकाणी काय होतं की रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशनमध्ये होमोलॉगस क्रोमोसोम किंवा नॉन होमोलॉगस क्रोमोसोम इन्व्हॉल्व होतात अँड बोथ क्रोमोसोम एक्सचेंज देअर segment. So here is the figure, so you can see here. So this is chromosome A, this is chromosome B. So both are non-homologous chromosomes. Okay, these chromosomes, this pair is non-homologous pair. So here there is exchange, reciprocal exchange of segments. म्हणजे ह्याचा तुकडा ह्याला आणि ह्याचा तुकडा ह्याला जातो. सो हिअर यू कॅन सी द रिअरेंज्ड
क्रोमोसोम आफ्टर ट्रान्सलोकेशन. ओके, म्हणजे ह्या लाल क्रोमोसोमचा तुकडा ह्या पर्पल क्रोमोसोमला आला आहे आणि हा पर्पल क्रोमोसोमचा तुकडा ह्या लाल क्रोमोसोमला गेलेला आहे. सो दिस इज द ट्रान्सलोकेशन, ओके, इन्व्हॉल्विंग नॉन होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोसोम. तर अशा पद्धतीने हे रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन इन नॉन होमोलॉगस क्रोमोसोम. तर हा एक प्रकार झाला. यू कॅन सी ट्रान्सलोकेशन, नॉन रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन. या ठिकाणी ट्रान्सलोकेशन इन्व्हॉल्व्स शिफ्टिंग ऑफ ए सेगमेंट टू homologous or non-homologous chromosome. Only one chromosome translocate its segment. तर इथे नॉन रेसिप्रोकलमध्ये काय होतं की एकच क्रोमोसोम जो आहे तो स्वतःचा सेगमेंट दुसऱ्याला देतो. तर या ठिकाणी हे क्रोमोसोम आहे. सो दिस इज वन क्रोमोसोम, दिस इज अनदर क्रोमोसोम, बोथ आर नॉन होमोलॉग्स. सो हियर यू कॅन सी this BC segment, okay, this BC segment कुठे आला, ह्या क्रोमोसोमला जॉईन झाला आहे. ओके, यू कॅन सी हिअर MNBC. इथं ओरिजिनल क्रोमोसोममध्ये तुम्हाला ABCDE असं दिसेल. आता इथे काय झालेलं आहे, हा BC पोर्शन इज ट्रान्सलोकेटेड टू नॉन होमोलॉगस क्रोमोसोम MNBC OP एक्सेट्रा. तर हे अशा पद्धतीने दिस इज नॉन रेसिप्रोकल, म्हणजे हा क्रोमोसोम स्वतःचा सेगमेंट देत नाही आहे, फक्त हाच क्रोमोसोम ह्याला स्वतःचा सेगमेंट देतो आहे. सो दिस इज नॉन रेसिप्रोकल एक्सचेंज किंवा ट्रान्सफर ऑफ सेगमेंट ऑफ क्रोमोसोम बिटवीन नॉन होमोलॉगस. या ठिकाणी होमोलॉगस पेअर दाखवलेली आहे. सो दिस इज homologous pair. So here you can see that नॉन रेसिप्रोकलमध्ये काय झालेलं आहे की ह्या ABCDEFGH ह्या क्रोमोसोमचा हा जो BC पोर्शन आहे हा दुसऱ्या होमोलॉगस पेअरकडे चालला आहे, ज्याचा सिक्वेन्स वेगळा आहे. ह्या ठिकाणी ADEF आणि Fच्या खाली इथं BC हा पोर्शन जॉईन झालेला आहे. सो दिस इज non reciprocal type of translocation between homologous pair and homologous pair and non homologous pair. So या ठिकाणी ही non homologous pair आहे and this is homologous pair. तर अशा पद्धतीने हे ट्रान्सलोकेशन. ओके, so these are the things that we have लर्न. या ठिकाणी आपण एक छोटंसं हे बघूया ॲनिमेशन. सो यू कॅन अंडरस्टँड विथ दॅट ॲनिमेशन सम डिफरंट थिंग्स दॅट आय हॅव इलुस्ट्रेटेड इन दिस प्रेझेंटेशन. तर ॲनिमेशन बघितल्यानंतर तुम्हाला आणखी काही गोष्टी क्लिअर होतील. ते बघूया ॲनिमेशन. What are chromosomal aberrations? In an organism, any visible abnormality in chromosome number or structure from the diploid set is known as chromosomal aberration. The chromosomal aberration is divided into deletion, duplication, inversion, and transversion. Let us see the structural chromosomal aberrations. Let us see about deletion. The loss of a segment of the genetic material in a chromosome is called deletion. It may be terminal or intercalary. When the deletion occurs near the end of the chromosome, then it is called terminal deletion. Example, Drosophila and maize. When the deletion occurs in the middle of the chromosome, then it is called intercalary deletion. Most of the deletions lead to death of an organism. What is duplication? When a segment of a chromosome
is present more than once in a chromosome, then it is called duplication. Example, the order of genes in a chromosome is A, B, C, D, E, F, G, and H. The genes G and H are duplicated. A, B, C, D, E, F, G, H, G, and H. In Drosophila, corn, and peas, a number of duplications are reported. Some duplications are useful in the evolution of the organism. Now let us see about inversion. It is another chromosomal abnormality in which the order of the genes in a chromosomal segment is reversed by an angle of 180 degrees. Example, the order of genes in a chromosome is A, B, C, D, E, F, G, and H. Due to aberration, the sequence of the genes becomes A, B, C, D, G, F, E, and H. There are two types of inversion: pericentric and paracentric inversion. In pericentric inversion, the inverted segment of the chromosome contains centromere. Sometimes it is responsible for the evolution of the organism. The 17th human chromosome is acrocentric, while in chimpanzee, the corresponding chromosome is metacentric. In paracentric inversion, the inverted segment of a chromosome has no centromeres. What do you mean by translocation? It is a kind of a chromosomal abnormality in which the interchange of the chromosomal segment occurs. When translocation occurs between two non-homologous chromosomes, then it is called as reciprocal translocation or illegitimate crossing over. The translocation is divided into heterozygous translocation and homozygous translocation. In heterozygous translocation, one member of each pair of chromosome is normal and the other member is with interchanged segment. In homozygous translocation, both the members of the paired chromosomes have translocated segments. They play an important role in species differentiation. Translocation causes hereditary disorders. Okay, thank you, student. Hope you have enjoyed this study. Try to find some new genetic disorders to make your study more interesting. Hope you understood the explanation and enjoyed the animation too. Thank you very much. Wish you happy study. Thank you.